रवी श्रीवास्तव यांच्याकडे जाणार आहे। रवीजी, तुम्ही आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला, आम आदमी पार्टीचं काम केलं, प्रवक्ते म्हणून सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या चॅनल्सवरती असता, आमच्याकडे पण वारंवार चर्चेमध्ये तुम्ही आलेला आहात। त्याच्या आधी खरं म्हणजे तुम्ही प्रशासकीय सेवेमध्ये होता, केंद्रीय कर्मचारी म्हणून, सरकारी कर्मचारी म्हणून आपण काम केलेलं आहे। हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये आपण चीफ ऑपरेटिंग मॅनेजर होता। या सगळ्या पोस्टवरती असताना 27 वर्षांचा आपला कार्यकाळ आपण त्या नोकरीतला घालवलेला आहे। हे सगळं असताना अचानक राजकारणामध्ये तुम्ही जी एंट्री घेतली, या पाठीमागचं कारण काय होतं? ये थोड़ा सा एक मैं इसे विरोधाभास तो नहीं कहूँगा, मगर अगर आप देखेंगे तो थोड़ा इतिहास में अगर हम थोड़ा सा पीछे जाते हैं तो ये जो सिविल सोसाइटी है देश की, जो इंटेलेक्चुअल्स हैं, सरकारी नौकरियों के अधिकारी हैं, या और जो इंटेलेक्चुअल लोग, जो बुद्धिजीवी लोग हैं, वो देखते आ रहे हैं कि देश के अंदर राजनीति एक तरीके से एक विशेष ग्रुप के हवाले हो गई है, कुछ गुंडे, मवाली, अपराधी किस्म के लोगों के हवाले हो गई है। और इसमें इंटरवेंशन 2000 के पहले से चालू हुआ था। अगर आपने देखा हो तो आईआईटी के कुछ छात्रों ने मिल करके इलेक्शन लड़ने का कार्यक्रम चेन्नई से शुरू किया था। हालांकि वो लोग जीते नहीं थे और भी उसके बाद भी वो लोग कई जगह पे राजनीति के अंदर आते रहे। मगर एक आपकी मैं रिपोर्ट से पूरी तरह सहमत हूँ, ये बहुत ही एक पॉजिटिव ट्रेंड है और ये बहुत ही एक अच्छी चीज़ है कि लोग जो पढ़े लिखे हैं, सरकारी नौकरियों में रहे हुए हैं या पुलिस प्रशासन में रहे हुए हैं, वो राजनीति में प्रवेश कर रहे हैं। सिर्फ एक बात से मैं सहमत नहीं हूँ, आम आदमी पार्टी की तो जो इतिहास है वो ही एक ऐसे व्यक्ति के द्वारा बनाया गया है जो प्रशासनिक सेवा का अधिकारी कम से कम 20 वर्ष तक रहा था। अरविंद केजरीवाल जी जिन्होंने स्थापना की, वो खुद ही उन्होंने नौकरी अपनी छोड़ करके और ये काम शुरू किया। तो इसमें एक थोड़ा सा मेरा अंतर है कि लोग रिटायर होने के बाद राजनीति को पार्किंग स्लॉट समझ करके ना आए, क्योंकि उससे कोई विशेष अंतर पड़ने वाला नहीं है। जो लोग भ्रष्ट व्यवस्था, गलत पॉलिटिक्स, पैसे से सत्ता, सत्ता से पैसे वाली पॉलिटिक्स में अगर सोचते हैं कि उनके इंटरवेंशन से जरूर देश का कुछ उद्धार हो सकता है, कुछ काम हो सकता है, तो किसी भी स्टेज पर उन्हें राजनीति में आ जाना चाहिए। मैं रिटायरमेंट से करीब करीब 5 साल पीछे था जब मैं भ्रष्टाचार के खिलाफ अपनी लड़ाई लड़नी शुरू की थी, और उसके बाद काफ़ी ऐसे परिवर्तन आए कि मैंने पूरी तरह से आम आदमी पार्टी जब शुरू हुई, पहले हम इंडिया अगेंस्ट करप्शन में माननीय श्री अन्ना हजारे जी के साथ काम करते थे, और भ्रष्टाचार से लड़ने के बाद जब हमारी पार्टी बनी तो हम पार्टी में शामिल हो गए। आपको मालूम है कि आम आदमी पार्टी और पार्टियों से अलग है इस लिहाज से कि हम राजनीति करने नहीं, हम जो राजनीति है उसको बदलने के लिए आए। अगदी बरोबर आहे। राजकारण करण्यासाठी आम्ही आलेलो नाही, तर राजकारण बदलण्यासाठी आणि आत्ताची जी काही राजकीय व्यवस्था आहे त्यामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी म्हणून तुम्ही प्रयत्नशील आहात। हा दाखला तुम्ही दिलेला आहे, हा मुद्दा मांडलेला आहे। याच अनुषंगाने मी त्या जाणार आहे पीके जैन यांच्याकडे, निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक राहिलेले आहेत आणि आता आरपीआय मध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। जैन सर, मला सांगा, तुम्ही जसं मी आता या दोघांनाही प्रश्न विचारला तोच प्रश्न तुमच्यासाठी पण आहे की इतके वर्ष सर्व्हिस केल्यानंतर, पोलीस खात्यामध्ये सर्व्हिस केल्यानंतर आता राजकारणामध्ये प्रवेश करावा असं का वाटलं? माझे पूर्वीचे दोन्ही वक्ते हे फार चांगलं बोललेत। नाटाजींनी सांगितलं आणि रवीजींनी, दोघांनी सांगितलं की आम्ही एवढे वर्ष सेवेमध्ये राहतो, बऱ्याचशा लोकांशी आमचे संबंध येतात, लोकांचे दुःख आणि विशेषतः पोलीस खात्यामध्ये बऱ्याचशा लोकांचे दुःख आणि कष्ट आम्हाला कळतात आणि आम्ही आमच्या वतीने खात्यामध्ये असताना त्याचे निवारण करण्याचा प्रयत्न करतो। त्याचवेळी आम्ही आमचे जे राजकारणी आहे त्याची वृत्तीकडे आणि त्याची वागणूककडे पाहतो, तर आम्हाला बरेचशा वेळी लज्जा वाटते की आम्ही या सिस्टमचा भाग होतो। बरेचशा ठिकाणी आमचे जे राजकारणी लोक आहेत ते भ्रष्ट आहेत, आपल्या पदाचा गैरवापर करतात आणि तरीसुद्धा ते गपचूप राहून त्या बुक्क्याचा मार सहन करावा लागतो। आणि तुम्ही त्या व्यवस्थेचा भाग झाला नाही तर तुम्हाला ते 1-2 गोष्टींनी नेहमी ठोकतात। ते वारंवार तुमची बदली करणे, अधिकाऱ्यांची बदली करणे, त्यांना चांगल्या ठिकाणी पोस्टिंग न देणे, जेणेकरून एक जनतेची सेवा करण्याचा जो मानस असतो तो पूर्ण होत नाही। त्याचा काय म्हणणं असतो की तुम्हाला फक्त पगार पाहिजे, तुम्ही कुठल्याही ठिकाणी बसून पगार घ्या आपली। म्हणजे ज्या भावनेतून एक माणूस शासकीय सेवेमध्ये येतो की त्याला काही समाजाचा भला करायचे, समाजाची सेवा करायची, गरीब लोकांची सेवा करायची, ते काय साध्य होत नाही, कारण की तुम्ही कुठल्या तरी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्टिंगवर बसलेला असतात। आता हे सर्व बघून या प्रशासनमध्ये आणि या संपूर्ण व्यवस्थेमध्ये एवढी चीड निर्माण होते की माणसाला वाटते की या सिस्टममध्ये शिरून कुठेतरी या सिस्टमला सुधारणाची चालना दिली पाहिजे।
आणि या भावनेतून मला इन एनी केस सर्व्हिसच्या नंतर मला कुठेतरी सोशल सर्व्हिस करण्यासाठी एक सोशल ऍक्टिव्हिस्ट होण्यासाठी माझी इच्छा होती आणि ती या एक माध्यमातून मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जी कामे आम्ही आमच्या सेवेच्या काळामध्ये केलेली आहेत त्याच कामांना पुढे एक चालना मिळावी, त्यांना एक आधार मिळावा, लोकांना एक मार्ग देता यावा, त्याची मदत करता यावी, या भावनेतून मी या राजकारणामध्ये आलेलो आहो. अगदी बरोबर आहे. तुम्ही तुमची भूमिका मांडलेली की आपण राजकारणामध्ये का आलो हे तुम्ही आता स्पष्ट केलेलं आहे की एक समाजसेवा करायची होती कुठेतरी आणि आपण एका व्यवस्थेचा भाग की जी व्यवस्था भ्रष्ट होऊ पाहते आहे ती आपण बदलू शकत नाही व्यवस्थेमध्ये असताना, म्हणून त्याच्यानंतर बाहेर पडून कुठेतरी राजकारणामध्ये जाऊन किंवा समाजकारणामध्ये जाऊन ही व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करण्याचा तुमचा मानस तुम्ही बोलून दाखवलेला आहे. आता याच अनुषंगाने मी आता विश्वंभर चौधरींकडे जातोय. चौधरी सर, आता आपण या तिन्ही वक्त्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे. तिघही कुठे ना कुठे सरकारी नोकरीमध्ये होते, सनदी अधिकारी म्हणून या तिघांनी पण काम केलेलं आहे आणि आता ते राजकारणामध्ये आहेत. आता माझा मुद्दा असा आहे की एका बाजूला आपण सरकारी सेवेमध्ये असताना व्यवस्था तर बदलू शकत नाही, मग राजकारणामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा तरी ही व्यवस्था आपण बदलू शकू का? काय तुमचं निरीक्षण आहे? नाही, असं आहे की दुर्गेश, पहिल्यांदा मी असं म्हणणार की समजा असा काही ट्रेंड असेल जो दिसतोय गेले काही दिवस, तर त्या ट्रेंडचं पहिल्या पातळीवर मी स्वागत करतो. त्याचं कारण असं की आत्ता जे काही अनपढ लोक आणि येत आहेत राजकारणामध्ये, अर्थात सगळेच अनपढ लोक काही राजकीयदृष्ट्या फिट नाहीत असं नाही, पण तरी अशिक्षित लोक, समाजाच्या प्रश्नाची जाण नसलेले लोक येण्यापेक्षा जर असे लोक आले तर त्याचं स्वागत आहे. आता दोन प्रकारचे लोक राजकारणातून म्हणजे नोकरीतून राजकारणात येते. एक अतिशय स्वच्छ चारित्र राहिलेले, त्यांना असं काहीतरी बदलायचंय मनातून म्हणून ते येतात. दुसरे भ्रष्ट अधिकारी पण येतात ज्यांना त्याच्या खाली लपायचंय आणि शील्ड करायचं स्वतःला की आता मला पुन्हा काही कोणी त्रास देऊ नये. तर याच्यामध्ये काय होतं की पहिले आणि दुसरे दोघेही क्रमाने फेल होतात. तर अशासाठी म्हणजे जास्त करून म्हणतो मी सक्सेसफुल झाल्याची पण उदाहरण आहेत. पण काय होतं की चांगल्या लोकांना राजकारणात गेल्यावर लक्षात येतं की तिथल्या गोष्टी कशा किती आतून गेल्यावर कळतं की किती सडलेल्या आहेत. आणि मग दुसऱ्या प्रकारच्या लोकांना असं असतं की भ्रष्ट लोक जे आहेत ते नेत्यांना चालत नाहीत, कारण नेत्यांना स्वतः भ्रष्टाचार करायचा असतो, खालच्यांचा भ्रष्टाचार फार सहन केला जात नाही. त्यामुळे दोघे एक प्रकारे तिसरे जो प्रकारे जो अरविंद भाईंच्या सारखा आहे की जे ध्येयाने आले परंतु एका मर्यादित अर्थात यश मिळतं, त्याचं कारण ती संसाधनं त्यांच्याकडे नाहीत आणि तो राजकीय स्वभाव मुळात त्यांच्याकडे नाही. आपण एक बूट जेव्हा घालतो तेव्हा त्या बुटात आपला पाय बसताना पाय बसला तरच तो बूट घेऊ शकतो, पण तसं राजकारणात नसतं. हे एकदा गेल्यानंतर मग तिथे काही परत हे नसते. याच्यामध्ये काही गैर नाही असं मला पहिल्यांदा वाटतं की अधिकाऱ्यांनी यावं, चांगल्या काहीच हरकत नाही. पण दुसरा प्रकार जो आहे ना तो फार वाईट असा आहे की काही अधिकारी हे कमिटेड पॉलिटिशियन होतात निवृत्तीच्या काळात आणि 3-4 वर्ष राजकीय पक्षांचे संधान सांधून रिटायर झाले की नंतर राजकारणात येतात. तर हे वाईट आहे. आता जसं सच्चिवन यांचं झालं मुख्य न्यायाधीशांचं की मुख्य न्यायाधीश होते, अमित शहाच्या केसमध्ये निकाल दिला, अमित शहाच्या बाजूने पण निकाल दिला आणि त्याची बक्षिसी लगेच त्यांना मिळाली राज्यपालपद. हे फार वाईट आहे. हा लोकशाहीची प्रतारणा आहे. ही केवळ राजकारणात येऊन प्रतारणा नाहीये, तर ही प्रशासकीय सेवेत असताना आपण जे शपथ घेतो, मसुरीला ट्रेनिंगमध्ये आपण जे सगळं शिकतो त्याच्याशी ही प्रतारणा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की तो स्कॅनर लावावा, ठराविक मर्यादा ठेवावी. जशी आपण आता लोकपालमध्ये तरतूद करून घेतली की निवृत्त झालेला लोकपाल हा 2 वर्ष किमान कुठेही काही करू शकणार नाही. मला आता जरा कन्फ्युजन आहे, 2 वर्ष का 5 वर्ष आठवत नाही, पण ती मर्यादा आपण करून घेतली. तशा प्रकारची एक मर्यादा पाहिजे की प्रशासनातून निवृत्त व्हा, 5 वर्ष कुठल्याही लाभाचं पद, कुठल्याही पक्षात जायला तुम्हाला बंदी, 5 वर्षानंतर तुम्ही मोकळे आहात, तुम्ही कुठेही जाऊ शकता. अशा प्रकारची ती संरचना पाहिजे. एक टिप्पणी फक्त शेवटी करतो की हे जे बोललं जातं की राजकारणात गेल्याशिवाय काही समाजाची सेवा करतात नाही, हे मात्र खोटं आहे असं मला वाटतं. इथे एक मोठी परंपरा आहे, गांधीजींच्या पासून विनोबांच्या पासून ते अण्णांच्या पर्यंत चालू आहे. हे लोक काही सत्तेत गेले नाही कोणी, पण सत्तेत न जाता प्रशासनावर अंकुश ठेवणं, शासनावर अंकुश ठेवणं ही भूमिका ही राजकारणात जाण्यापेक्षा अवघड भूमिका आहे. कारण तिथे तुम्हाला सत्तेची कवच कुंडलं नाहीत, पक्षाच्या कार्यकर्त्यांचं संरक्षण नाही. ती जास्त चॅलेंजिंग आहे असं मला वाटतं. आणि म्हणून निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्या भूमिकेकडे, अधिक चॅलेंजिंग भूमिकेकडे, जे तुम्हाला अभयभंग करू शकते, प्रकाश आमटे करू शकते, त्या भूमिकेकडे पाहिलं पाहिजे असं मात्र मला नम्रपणे म्हणावंसं वाटतं. अगदी बरोबर आहे. याच मुद्द्याच्या अनुषंगाने आपण पुढच्या भागातही चर्चा करणार आहोत. तुम्ही फार चांगला मुद्दा मांडला की सत्तेची कवच कुंडळ घालून आपल्याला काही जर सत्ता परिवर्तन किंवा व्यवस्था परिवर्तन करायचं असेल तर त्यासाठी काही ना काही आपल्याला उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवायला लागतीलच. पण दुसऱ्या बाजूला काही लोक असे आहेत की जे समाजसेवी म्हणून काम करतात आणि त्याच वेळेला सरकारवरती अंकुश ठेवतात. अशी काही उदाहरणं तुम्ही आता दिलेली आहेत. याच अनुषंगाने आपल्याला बोलायचं आहे, पण कार्यक्रमात वेळ झाली. एका छोट्याशा ब्रेकची. आपण पाहत राहा आवाज महाराष्ट्राचा.